आता सध्या तर महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री टिळावाला आहे, दादाभाऊ भुसे. मी भेटणार आहे साहेबांना. काही शिक्षण संस्था टिळा लावून जाणाऱ्या पोरांना हटकावतात की टिळा का लावून आला. अरे पेऊन आलेले शिक्षक चालतात. मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो शिक्षक पेऊनच जातो शाळेत. मग टिळा लावून आलेला विद्यार्थी नाही चालत. मग अनेक लोक म्हणे नाही, मग दुसऱ्या धर्माचे म्हणतील की आम्ही आमच्या धर्माचं प्रतीक लावून येऊ द्या ना, आम्हाला कळलं तरी किती आहे. अहो वर्गात 100 पोरं असले ना, त्यातले 95 हिंदू आहे, 5च इतर आहे. आणि मग त्या 5 इतरांचा विचार करून तुम्ही 95 पोरांना म्हणताय टिळा लावून यायचा नाही. भांडणं होणार, मग आमची पोरं शिरणार त्या शाळेत, होणार कांड. मग का 95 पोरं अन्याय होतो ना साहेब. 5 पोरांचा विचार करून त्यांना येऊ द्या, त्यांना काय त्यांचा धर्म मिरवायचा मिरवू द्या, पण आमचा टिळा थांबवू नका. आमच्या पोरांना टिळे लावून येऊ द्या. मी आता पुढच्या काळात मुळात आता सध्या तर महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री टिळावाला आहे, दादाभाऊ भुसे. मी भेटणार आहे साहेबांना. कारण गावागावात गेले की लहान लहान मुलं मला येऊन भेटतात, बापू आम्ही टिळा लावून जातो. मॅडम बोलतात, प्राचार्य बोलतात. का बोलतात? अरे हिंदूंच्या करावर चालल्या शाळा सगळ्या. हिंदू कर देतोय म्हणून तुमचे पगार होत आहे. तुम्ही पोरांना म्हणताय टिळा लावून यायचं नाही, शेंडी ठेवायची नाही. पुढच्या काळात होणार आहे सर, सगळे कांड होणार. बघा तुम्ही, शाळेत टिळा लावून जायचं, शाळेत टिळा लावून जायचं, मोठा लावून जायचं.